अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. व्हिडिओ खूप छान आहे, नक्की स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की ऐका. जी व्यक्ती महाशिवरात्रीच्या रात्री ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत झोपते तिच्यासोबत काय घडते, महाशिवरात्रीच्या रात्रीचा शिवनामाचा जपाचा काय फलित तुम्हाला मिळते, शिवरात्रीला रात्री झोपताना ओम नमः शिवायचा जप करणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडतं, ही वेळ शिवनाम जपण्याचे फळ काय देते, नक्की बघा. महाशिवरात्री ही केवळ एक तिथी नाही, तर ती आत्म्याच्या जागृतीची, अंतर्मन शुद्ध करण्याची आणि जीवनातील अंधार दूर करण्याची एक दिव्य रात्र आहे. कारण पुराणानुसार हीच ती रात्र आहे ज्या रात्री भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी समाधीत लीन झाले होते. आणि म्हणूनच या रात्री केलेले प्रत्येक नामस्मरण, प्रत्येक जप, प्रत्येक श्वास देवापर्यंत थेट पोचतो असं मानलं जातं. महाशिवरात्रीचे महत्त्व समजून घेताना सर्वात आधी आपण भगवान शिव कोण आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. कारण शिव म्हणजेच संहारक नसून शिव म्हणजे परिवर्तन करणारी शक्ती आहे, जी जुने दुःख, जुनी कर्मे, जुनी पाप, जुनी वेदना नष्ट करून जीवनात नवीन प्रकाश आणते. शिव म्हणजे वैराग्य, शिव म्हणजे करुणा, शिव म्हणजे तपस्या, शिव म्हणजे क्षमा आणि शिव म्हणजेच भक्तांसाठी सर्वस्व अर्पण करणारा महादेव आहे. पुराणांमध्ये सांगितलं आहे की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णूंमध्ये श्रेष्ठत्वाचा वाद झाला आणि त्यावेळी आकाशातून एक अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या स्तंभाचा ना आरंभ दिसत होता ना अंत, आणि तो स्तंभ म्हणजे शिवलिंगाचे रूप होते. त्या दिवशी महाशिवरात्री होती आणि म्हणूनच या दिवशी शिवपूजा केल्याने अहंकार नष्ट होतो, आत्मज्ञान प्राप्त होतं. या दिवशी शिवाचा जप करणाऱ्या व्यक्तीचे मन शांत होते, चित्त स्थिर होते आणि झोपताना जर कोणी ओम नमः शिवाय असा जप करत झोपला तर त्याच्या अवचेतन मनावरही शिवतत्वाचा प्रभाव पडतो. मित्रांनो, ओम नमः शिवाय हा केवळ मंत्र नाही, तर तो पंचाक्षरी मंत्र आहे, ज्यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत सामावलेले आहेत. ओम म्हणजेच ब्रह्मांडाची आदिशक्ती, नम म्हणजे समर्पण आणि शिवाय म्हणजे कल्याणकारी शक्ती. जेव्हा एखादी व्यक्ती झोपताना हा जप करते तेव्हा तिचे मन दिवसभराच्या नकारात्मक विचारापासून मुक्त होतं, भीती कमी होते, असुरक्षितता दूर होते आणि झोप गाढ लागते. पुराणांमध्ये असे सांगितलं आहे की जो मनुष्य झोपताना शिवनाम घेतो त्याच्या स्वप्नातही देवाचे संरक्षण असते. महाशिवरात्रीच्या रात्री या जपाचे महत्त्व 1000 पटीने वाढते. कारण या रात्री शिवतत्व पृथ्वीवर अधिक सक्रिय असतं. स्कंद पुराण, शिवपुराण आणि लिंगपुराण यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की या रात्री केलेला एक जप, एक उपवास, एक दिवा, एक बेलपत्र अर्पण हे अनेक जन्मांचे पाप नष्ट करू शकते. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रोज रात्री झोपताना ओम नमः शिवाय जप करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात काय बदल होतात, कोणकोणते भक्त पुराणांमध्ये शिवभक्तीमध्ये तारले गेले आणि महाशिवरात्रीच्या रात्री 5 मिनिटं शांत बसून नामस्मरण केल्याने जीवनात कोणते चमत्कार घडू शकतात. मित्रांनो, पुराणांमध्ये अनेक कथा आहेत ज्या शिवभक्तीचे फळ किती अद्भुत असते हे सांगतात. त्यामध्ये सर्वात आधी नाव येतं ते म्हणजेच मार्कंडेय ऋषींचे, ज्यांना अल्पायुष्याचे वरदान मिळाले होते आणि ज्यांचे आयुष्य केवळ 16 वर्षांचेच होते. मित्रांनो, पण मार्कंडेय ऋषी बालपणापासूनच शिवभक्त होते आणि ते दररोज झोपताना आणि उठताना ओम नमः शिवायचा जप करत असत. जेव्हा यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा मार्कंडेय ऋषींनी शिवलिंगाला मिठी मारून शिवनामाचा जप सुरू ठेवला आणि त्या क्षणी भगवान शिव प्रकट झाले, यमराजांना पराभूत केलं आणि आपल्या भक्ताला अमरत्वाचे वरदान दिले. यावरून हे स्पष्ट होतं की शिवभक्तीमुळे मृत्यूसुद्धा टळू शकतो. अजून एक कथा आहे ती म्हणजे चंद्रदेवांची, ज्यांना दक्ष प्रजापतीच्या शापामुळे क्षयरोग झाला होता. चंद्रदेवांनी शिवाची उपासना केली, महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केला आणि रात्री अखंड शिवनामाचा जप केला आणि शिवाने त्यांना अर्धचंद्र आपल्या मस्तकावर धारण करून शापमुक्त केलं. त्यामुळे जो मनुष्य संकटात असतो, आजारपणात असतो, मानसिक त्रासात असतो, त्याने झोपताना शिवनामाचा जप केल्याने त्यांच्या वेदना कमी होऊ लागतात. रावणसुद्धा शिवभक्त होता. जरी त्याचे कर्म चुकीचे होते तरी त्याची शिवभक्ती इतकी प्रखर होती की त्याने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्याने शिवतांडव स्तोत्र रचले आणि भगवान शिव प्रसन्न झाले. याचा अर्थ असा की शिवभक्तांच्या भावाकडे पाहतो आणि म्हणूनच जो व्यक्ती रोज रात्री झोपताना मनापासून शिवनाम घेतो त्याच्या आयुष्यात हळूहळू परिवर्तन सुरू होते. वाईट सवयी सुटतात, चिडचिड कमी होते आणि जीवनाचे स्थैर्य येते. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला असेल, दिवसभर संयम पाळला असेल आणि रात्री झोपण्याआधी फक्त 5 मिनिटं शांत बसून डोळे बंद करून ओम नमः शिवायचा जप केला तर त्या जपाचा प्रभाव तुमच्या कर्मावर नक्कीच पडणार. कारण झोपेच्या आधी मन जे स्वीकारतं तेच अवचंद्रात साठतं आणि तेच पुढील आयुष्य घडवतं. म्हणून शिवनाम घेऊन झोपणाऱ्या व्यक्तीला अचानक चांगल्या संधी मिळू लागतात, अडचणी आपोआप दूर होतात आणि नशिबाचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात. आता आपण जाणून घेऊया की महाशिवरात्रीला शिवपूजा कशी करायची आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या. सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान करायचे, शक्य असल्यास उपवास करावा किंवा फलाहार करावा. घरातील देवघर स्वच्छ करून शिवलिंग किंवा भगवान शिवांची प्रतिमा समोर ठेवावी. बेलपत्र, दूध, पाणी, मध किंवा गंगाजल अर्पण करावे आणि दिवसभर मनात शिवनाम ठेवावे. पण सर्वात महत्त्वाचा क्षण येतो तो रात्रीचा. कारण महाशिवरात्रीच्या रात्री जागरण करणं, शांत बसणं आणि नामस्मरण करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. झोपण्याआधी किमान 5 मिनिटं मोबाईल, टीव्ही आणि सर्व गोंगाट बंद करून शांत बसावे. पाठीचा कणा सरळ ठेवून डोळे बंद करावे. मनात ओम नमः शिवायचा जप सुरू करावा आणि कोणतीही इच्छा, मागणी किंवा तक्रार न करता फक्त स्वतःला शिवाच्या चरणी अर्पण करा. असं म्हटलं जातं की अशा स्थितीत केलेला जप थेट शिवापर्यंत पोहोचतो आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पुराणांमध्ये असेही सांगितले आहे की जो व्यक्ती झोपताना देवाचे नाव घेतो त्याच्या झोपेवरही देवाचा आशीर्वादच असतो. त्याला वाईट स्वप्न पडत नाहीत, अचानक घाबरून जाग येत नाही आणि मन शांत राहतं. अनेक लोकांना अनुभव येतो की शिवनामाचा जप सुरू केल्यानंतर त्यांचे भीतीदायक स्वप्ने बंद होतात, झोप सुधारते आणि सकाळी उठल्यावर मन प्रसन्न असतं. या रात्री एक छोटासा उपाय आहे जो कोणताही भक्त करू शकतो. झोपण्याआधी एक छोटा दिवा लावा. त्या दिव्यासमोर बसून 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. नंतर मनातल्या मनात महादेवाला सांगा की हे जीवन, हे श्वास, हे मन मी तुमच्या चरणी अर्पण करतो आणि मग शिवनाम घेत घेत झोपा. असं केल्याने जीवनात हळूहळू आर्थिक अडचणी कमी होतात, घरात शांतता नांदते आणि संबंध सुधारतात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोज रात्री झोपताना शिवनाम जपल्याने आयुष्यात काय बदल होतात. सर्वात पहिला बदल म्हणजे मनाची भीती कमी होते, कारण शिव हा अभय देणारा देव आहे. दुसरा बदल म्हणजे कर्मशुद्धी होते, कारण शिवनामामुळे जुनी नकारात्मक कर्मे नष्ट होऊ लागतात. तिसरा बदल म्हणजे आत्मविश्वास वाढतो, कारण देवांचे नाव घेतल्यावर माणूस कधीच एकटा राहत नाही. चौथा बदल म्हणजे अनपेक्षित संकटातून सुटका होते. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की अपघात टळले, मोठे आजार बरे झाले आणि मृत्यूसारखी परिस्थिती देखील बदलली. महाशिवरात्रीच्या रात्री केलेला हा जप तुम्ही संकल्पपूर्वक केला तर त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर टिकतो आणि जर तुम्ही हा जप रोज रात्री सवयीने करू लागलात तर तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकते. कारण शिव म्हणजे परिवर्तन आहे आणि जो शिवाला शरण जातो त्याचे जीवन सोन्यासारखे उजळते. म्हणून या व्हिडिओला शेवट करताना एवढेच सांगायचे आहे की एकदा तरी या महाशिवरात्रीला झोपताना ओम नमः शिवायचा जप करूनच झोपा. पहा, 5 मिनिटं शांत बसा, मन शुद्ध करा आणि महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेव्हा भक्त झोपतो ना तेव्हाच महादेव जागे होतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नक्की टाईप करा.